नमस्कार, मी सुप्रिया. स्वरा सुप्रिया किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आज मी जांभळाचा सरबत कसा बनवणार ते दाखवत आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो जांभळं घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये जंतू निघून जाण्यासाठी मी खडे मिठाचा वापर करत आहे. आणि आता मी ही 5 मिनिटं ठेवून देणार आहे. जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे जांभळाचा आपल्या आहारात वर्षभर समावेश केला पाहिजे. परंतु जांभळं ही सीझनल असल्यामुळे आपल्याला वर्षभर ती खाता येत नाही. त्यामुळे आपण वर्षभरासाठी असं जांभळाचं सिरप बनवून त्याचा सरबत म्हणून आपण डेली असा वापर करू शकतो. इथे स्वच्छ धुवून पुसून जांभळं घेतलेली आहेत. आता मी त्यातून त्याचा गर काढून घेणार आहे आणि बिया बाजूला ठेवणार आहे. जांभळाचा गर काढून नंतर बिया बाजूला ठेवून त्या बिया मी स्वच्छ वाळवून ठेवून देणार आहे. बियामध्येही खूप अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपण बिया फेकून न देता उन्हात ती स्वच्छ वाळवून ठेवून त्याची नंतर पूड करून घ्यावी आणि ती सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा कोमट पाण्यातून घेतली म्हणजे आपला मधुमेहाचा आजार थोडा कमी होऊ शकतो. अशा प्रकारे माझं जांभळाचं गर काढून झालेलं आहे आणि ह्या बियाही मी बाजूला ठेवलेल्या आहेत. त्या मी फेकून देणार नाही, तर त्याचा मी वापर करणार आहे. त्याची पूड बनवणार आहे. जांभळाचा गर काढून झालेला आहे. ह्या बियाही तुम्ही पाहू शकता स्वच्छ अशा ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्याचा सगळा गर काढलेला आहे मी. आता मी हा जांभळाचा गर गॅसवर ठेवून तो अशा प्रकारे एकजीव करून घेते. असा मॅश करायचा आहे. त्यामुळे कुठे आपल्याला खराब चुकून राहिलेलं असेल तर ते काढू शकतो. त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी साखर ॲड करते. जांभळाचं सिरप बनवण्यासाठी 1.5 वाटी साखर ॲड करून ते मी एकजीव करण्यासाठी सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते एकजीव असं होऊन जातं. तुम्ही पाहू शकता एकजीव साखर टाकल्यामुळे त्याचा हळूहळू रंग छान यायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा सैंधव मीठ चवीनुसार 1 चमचा सैंधव मीठ टाकलेलं आहे. आता मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते. हळूहळू जसं उष्णता लागेल तसं उकळी येईल तसं ते एकजीव होत आहे आणि त्याचा रंगही खूप छान झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्याचा रंग किती छान आलेला आहे आणि चवीलाही हे खूप अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की करून पहा जांभळाचा सरबत. हे जांभळाचं सिरप थोड्या प्रमाणात घेऊन म्हणजे 4-1 चमचे घेतले आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं की त्याचा सरबत तयार होतो. अशा प्रकारे आपला जांभळाचं सिरप तयार झालेला आहे आणि त्या जांभळाच्या सिरपापासूनच आपण जांभळाचं सरबत तयार करणार आहे. आता मी हे मिश्रण गाळून घेते. हे पहा मी थोड्या प्रमाणात गाळून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर मी सगळं हे गाळून घेते. उरलेलं जे जिन्नस आहे म्हणजेच जांभळाचा रस गाळून घेतल्यानंतर जे साली राहिलेले आहेत त्याच्यापासून मी जाम बनवणार आहे. हे पहा किती छान जांभळा रंग आलेला आहे जांभळाच्या सरबताला. हे मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेते. जांभळाचा जामही तितकाच छान लागतो. ते आपण फेकून न देता लहान मुलांना घरच्या घरी हा जांभळाचा जाम आपण बनवू शकतो. टोस्टवर वगैरे छान लागतो. आता ह्याच्यामध्ये हे मी एका भांड्यामध्ये बारीक केलेलं मिश्रण काढून घेते. त्याच्यामध्ये मी जांभळाच्या रसामध्ये 1.5 चमचा लिंबाचा रस घालते, म्हणजे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्याला टेस्टही छान येते. अशा प्रकारे आपला जांभळाचा सरबत तयार झालेला आहे. जांभळाचा जाम मी तयार करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर ॲड केलेली आहे आणि ती मी आता एकजीव करून घेते. जांभळाचा जामही तितकाच छान रुचकर लागतो आणि हा आपण चपातीसोबत किंवा ब्रेडवरही देखील खाऊ शकतो. 1 वाटी साखर आणि त्याच्यामध्ये 10-12 मी काळी मिरी टाकलेली आहे. ती बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि आंबट गोड आणि काळी मिरीची थोडीशी तिखट चव असा हा जाम खूप अप्रतिम झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एका भांड्यामध्ये हा मी जाम काढून घेते.
ह्याला खूप छान सुंदर रंगही आलेला आहे आणि टेस्टही खूप छान झालेली आहे. अशा प्रकारे मी आता इथं सिरप घेते आणि त्यामध्ये पाणी ॲड करून घेते. तुम्ही पाहू शकता दोन्हीचा रंग खूप छान आलेला आहे. आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते. अशा प्रकारे आपला जांभळाचा सरबत आणि जांभळाचा जाम तयार झालेला आहे आणि जांभळाच्या बिया देखील तितक्याच पौष्टिक आहेत, त्यामुळे त्याही मी फेकून न देता वाळवून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपला जांभळाचा सरबत आणि जाम तयार झालेला आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि ही नक्की करून पहा.